वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी ग्रह हा शुक्र आहे. शुक्र हा संपत्ती समृद्धीसह लक्झरियस लाईफचा कारक मानला जातो. त्यामुळे ही लोक लक्झरियस लाईफ जगण्याचा प्रयत्न करतात आणि बहुतांश जण यात यशस्वी देखील होतात. सर्वप्रथम म्हणजे तुम्ही तुमच्या घरावर, माणसांवर तसेच तुमच्या शेतीवर खूप प्रेम करता. तुम्ही बैलासारखे कितीही ओझे ओढून नेण्याची ताकद ठेवता. आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी तुम्ही खूप कष्ट करता. त्यामध्ये फक्त मजुरी नसते तर त्यामध्ये प्रेम असते आणि प्रामाणिकपणा असतो. तुमच्याकडे उत्कृष्ट प्रतीची उद्योगप्रियता आहे. व्यवहार कुशलतेबरोबरच काम करण्याची चिकाटी आहे. तुम्ही निर्मितीक्षम, सर्जनशील आहात. तुमची सहनशीलता आणि आशावादही जबरदस्त आहे. अशा या वृषभ राशीचे 2025 चे राशी भविष्य काय असणार आहे चला जाणून घेऊया. वृषभ राशी, येत्या 2025 मध्ये तुम्हाला भरभराटीचे वर्ष जावो अशी आमची इच्छा आहे. वृषभ राशीचे लोक त्यांच्या कलात्मक आणि प्रामाणिक स्वभावासाठी ओळखले जातात. तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्हाला कधी कधी बोठ अनादर मानले जाते. तुम्ही एक मेहनती व्यक्ती आहात ज्यावर इतर अवलंबून राहू शकतात. तुम्ही साधारणपणे संघटित आहात आणि दयाळूपणाला महत्त्व देतात. वृषभ राशीचे लोक खूप रोमॅन्टिक आणि कामुक भागीदार म्हणून ओळखले जातात. तुमच्याकडे मजबूत कार्य, नैतिकता आणि समर्पण आणि चिकाटीने तुमचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काही वेळा हट्टी असू शकता, ज्यामुळे तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तुम्ही सामान्यतः भौतिकवादी आहात आणि तुमच्या सभोवतालच्या चैनीचा आनंद घेतात, परंतु तुम्हाला पैशाचे आणि बजेटचे मूल्य देखील चांगले जमते. वृषभ राशी भविष्य 2025 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी बदलाचे वर्ष असेल असे सूचित करते. यावर्षी अनेक चढउतार येऊ शकतात जे तुम्हाला मजबूत बनवतील आणि तुमच्या संयमाची परीक्षा घेतील. आर्थिक बाबतीत वृषभ राशीच्या लोकांना 2025 हे त्यांच्या मर्यादेत राहणे आणि त्यांची आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी शिस्तबद्ध राहणे आवडते. तुम्हाला लक्झरीबद्दल खूप प्रेम आहे आणि अनेकदा लक्झरी वस्तूंमध्ये गुंतवणूक करून भौतिक सुरक्षिततेची भावना प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. एक सकारात्मक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बजेटिंगमध्ये चांगले आहात आणि तुमचे बजेट समजून घेता. तुम्ही अनेकदा गुंतवणुकीच्या संधीकडे आकर्षित होतात आणि तुमचा गुंतवणुकीचा दृष्टिकोन हा सखोल संशोधनानंतर आणि मुख्यतः दीर्घकालीन आर्थिक लाभाचा असतो. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही खूप संयम बाळगता. जेव्हा तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्चित करता, जेव्हा तुम्ही खूप मेहनतीने काम करण्यास सुरुवात करता आणि तुमच्याकडे एक चांगली योजना असते, तुम्हाला तुमच्या पैशातून अनावश्यक जोखीम घेणे आवडत नाही आणि अनेकदा ते खूप विश्वासार्ह मानले जातात. वृषभ वित्त आणि व्यवसाय राशीफल 2025 नुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष संतुलित राहील. जर आपण तुमच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोललो तर वर्षाच्या शेवटच्या 6 महिन्यात तुमच्या नोकरीत पगार वाढण्याची आणि पदोन्नतीची चांगली शक्यता आहे. कुंडलीत चांगली पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे, जी खूप समाधानकारक आणि योग्य असेल. तुम्ही थोडी अधिक अपेक्षा करू शकता, परंतु तरीही तुम्ही समाधानी असाल. शिवाय वडिलोपार्जित मालमत्ता किंवा भेटवस्तू प्राप्त करण्याच्या बाबतीत 2025 हे वर्ष अनुकूल वर्ष असल्याचे दिसून येईल. वारसा म्हणून तुम्हाला मालमत्तेचा चांगला भाग किंवा भेटवस्तू मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही अडचण असेल तर यावर्षी प्रतिकूल परिस्थितीतही नशीब साथ देईल. अंतिम निर्णयात काही अडथळे आणि विलंब होईल, परंतु बृहस्पतीच्या आशीर्वादाने तुम्हाला ते मिळेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी 2025 मध्ये गुंतवणुकीच्या शक्यतांचा विचार केला तर वृषभ वित्त आणि व्यवसाय कुंडली 2025 सूचित करते की तुमच्या गुंतवणुकीसाठी हे वर्ष चांगले असेल. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक ही सखोल संशोधनानंतरच केली पाहिजे, कारण तुम्ही केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीवर परताव्याचा तुम्ही जास्त अंदाज लावाल. पूर्वार्ध सट्टेबाजीसाठी अनुकूल दिसत आहे. चांगला नफा मिळण्याची चिन्हे आहेत, परंतु जोखीम घटक देखील आहेत. वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला मागील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. वर्षाचा पूर्वार्ध स्थिर असल्याचे दिसून येत आहे, परंतु वस्तूंमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे. यावर्षी जमीन खरेदी करणे टाळावे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असली तरी पूर्वार्ध थोडा चांगला दिसतो. वृषभ फायनान्स आणि बिझनेस राशी भविष्य 2025 नुसार यावर्षी काही कालावधी किंवा महिने आहेत जे गुंतवणुकीच्या दृष्टीने वृषभ राशीच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरतील. तुमचे उत्पन्न आणि पगारवाढीसाठी सर्वोत्तम महिने फेब्रुवारी आणि जून असतील. मे आणि डिसेंबरमध्ये नुकसान आणि खर्चापासून सावध राहा.
तुम्हाला तुमचा नफा आणि परतावा वाढवायचा असेल तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम महिने आहेत. मंडळी, वृषभ करिअर राशी भविष्य 2025 नुसार सुरुवातीची आव्हाने आणि वाढीव जबाबदाऱ्या असूनही वृषभ राशीचे लोक 2025 मध्ये विशेषतः दुसऱ्या सहामाहीत लक्षणीय वाढ, ओळख आणि नवीन संधीची अपेक्षा करू शकतात. तुमच्या जन्मपत्रिकेतील शनीची स्थिती तुम्हाला तुमच्या कामात मदत करेल आणि तुमच्या 11व्या घरात त्याचे संक्रमण तुमच्या आर्थिक लाभात मदत करेल. राहूचे दशम भावात होणारे संक्रमण तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक प्रसिद्धी मिळवून देण्यास मदत करेल. त्यातही अचानक बदल होण्याची चिन्हे आहेत. वर्षाचे पहिले 6 महिने थोडे आव्हानात्मक वाढतील. कोणत्याही प्रगतीसाठी खूप मेहनत आणि अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. वर्षाचे शेवटचे 6 महिने परिणाम आणि वाढीवर अधिक लक्ष केंद्रित करतील. तथापि तुमचे सहकारी तुमच्या रणनीती आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोनाला पाठिंबा देणार नाहीत. या कालावधीत तुमचे काही शत्रू देखील असू शकतात जे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि प्रयत्नांना बाधा आणण्याचा प्रयत्न करतील. तुमची काही ऊर्जा तुमच्या शत्रूंना वश करण्यासाठी वापरली जाईल. तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुमच्या प्रोजेक्ट्स आणि उद्दिष्टांची जास्त माहिती शेअर करू नका, जरी तुम्ही त्यांना तुमचे मित्र मानत असाल, कारण राहू तुमच्या 11व्या घरात आहे, ज्यामुळे मित्रांकडून विश्वासघात होऊ शकतो. जसजसे आम्ही वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत प्रवेश करतो तसतसे तुमच्याकडे वाढ आणि विकासाच्या भरपूर संधी असतील. तुमच्या कुंडलीच्या 6व्या आणि 10व्या घरात गुरुची कृपा आणि त्याचे पैलू यामुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करू शकाल. नवीन संधी तुमच्या वाट्याला येतील. वर्षाच्या उत्तरार्धात नेतृत्वाची पदे आणि बढती मिळण्याचे संकेत आहेत. तुम्ही संशोधन आणि सर्जनशील प्रकल्पावर काम करणे उचित आहे, कारण ते तुम्हाला तुमच्या क्षमतांच्या खऱ्या अर्थाने प्रदर्शन करण्यास मदत करतील. कोणताही प्रतिस्पर्धी किंवा शत्रू तुमचे प्रयत्न खराब करू शकणार नाही आणि तुम्ही त्याच्यावर सहज नियंत्रण ठेवू शकाल. दशम भावातील राहू तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी चांगली ओळख आणि प्रसिद्धी देईल. या वर्षात व्यवसायात हळूहळू प्रगती होईल आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात नुकसान होऊ शकते. मात्र 7व्या घरातील गुरु लाभ आणि पैलूंमुळे तोटे दूर होतील, पण तरीही सावध राहा. वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात तुमच्या व्यवसाय वाढण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न टाळा, कारण धोका जास्त आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी वर्षाचा उत्तरार्धात थोडा चांगला जाण्याची अपेक्षा आहे. वृषभ करिअर राशी 2025 नुसार व्यवसायात तेजी येईल आणि नुकसान नियंत्रणात राहील. चांगली बातमी अशी आहे की या काळात तुम्ही तुमचा शत्रू किंवा प्रतिस्पर्ध्यांकडे ग्राहक गमावणार नाहीत, परंतु शांत राहणे आणि नियोजनानुसार गोष्टी न घडल्यास निराश होणे टाळणे महत्त्वाचे आहे. ऑक्टोबरमध्ये बृहस्पतीच्या संक्रमणानंतरचा काळ अतिशय अनुकूल दिसतो. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढेल. तुमचा क्लायंट बेस देखील वाढू शकतो आणि तुमचे सध्याचे क्लायंट तुमच्या कामावर खूप समाधानी असतील आणि तुमच्याबद्दलचा संदेशही पसरवतील. व्यवसायाचा वेगही वाढेल आणि तुमच्या मार्गातील वर्षभराच्या कष्टाला फळ मिळू लागेल. नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या सर्व योजना आणि उद्दिष्टे वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या व्यवसायात वर्षभर धीर धरण्याचा आणि विस्तार करण्यापूर्वी विस्तृत संशोधन करण्याचा सल्ला दिला जातो. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष स्पर्धा परीक्षांना बसलेले विद्यार्थी वर्षाच्या शेवटच्या 6 महिन्यात चांगली कामगिरी करू शकतात. गुरुच्या कृपेने तुमची दिनचर्या सुधारेल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकाल आणि चांगले प्रयत्नही करू शकाल. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या, विशेषतः परदेशात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबरमध्ये गुरुचे संक्रमण चांगले राहील. तुमच्या सर्व अडथळ्यांवर मात करून पात्र विद्यापीठात प्रवेश मिळवू शकाल. मुळात विद्यार्थ्यांनी वर्षभर संयम आणि मेहनत असायला हव्यात आणि मेहनत करत राहिल्यास त्याचे परिणाम सकारात्मक होतील. मंडळी, वृषभ राशीचे लोक त्यांच्या कुटुंबाप्रती निष्ठा आणि समर्पणाच्या तीव्र भावनेसाठी ओळखले जातात. तुम्ही अनेकदा तुमच्या प्रियजनांच्या आनंदाला आणि कल्याणाला प्राधान्य देता. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना भावनिक आणि आर्थिक दृष्टीने आरामदायी आणि सुरक्षित वातावरण प्रदान करायचे आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जे काम केले आहे ते पूर्ण करायचे आहे. तुम्ही तुमची काळजी व्यावहारिक मार्गाने व्यक्त करता. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात जी तुमच्या कुटुंबाच्या गरजा आरामात पूर्ण झाल्याची खात्री करता. तुम्हाला घरगुती वातावरण हवे आहे आणि आरामदायी आणि सौंदर्याने आनंद देणारे घर बनवण्याचा आनंद घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काम आणि कौटुंबिक जीवनाचा समतोल साधण्याचे महत्त्व समजते. तुम्ही तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमध्ये
सामंजस्यपूर्ण संतुलन साधण्याचा प्रयत्न करा। वर्षाच्या शेवटच्या 6 महिन्यात वृषभ राशीचे लोक तुम्ही तुमच्या भावंडासोबत किंवा दूरच्या चुलत भावांसोबत सहलीची योजना आखू शकता, परंतु सहलीत काही नकारात्मकता असेल, पण सुरुवातीला नाही। वर्षभर नियमित लहान सहली आणि धार्मिक स्थळांना भेट देण्याची शक्यता आहे। काही भावंडासह आणि काही तुमच्या जोडीदारासह किंवा पालकांसह यावर्षी धार्मिक यात्रा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील। कौटुंबिक पुनर्मिलन, चांगले संभाषण आणि कार्यक्रमांसाठी संधी मिळतील। वृषभ राशी ज्यांचे लग्न झाले आहे त्यांच्यासाठी हे वर्ष आनंददायी असेल। वृषभ कौटुंबिक राशी भविष्य 2025 नुसार वर्षाची सुरुवात तुमच्या जोडीदारामध्ये रोमांस आणि समजूतदारपणाने भरलेली असेल।